नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूत. आपण पाहत आहात बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. राज्यात व देशात सध्या एकच विषय चर्चेचा आहे आणि तो म्हणजे लाडकी बहीण योजना. या क्रांतिकारक योजनेची मुहूर्तमेढ रोवली ती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. सदर योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आणि तिचे आर्थिक नियोजन आणि केंद्रातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने योजना साकार करण्यासाठी फडणवीस यांनी मोलाची भूमिका बजावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यास मंजुरी देऊन आज हीच योजना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गेम चेंजर ठरत आहे. राज्यातील महिलांना देखील या योजनेचे उत्स्फूर्तपणे असे स्वागत केले आहे आणि या योजनेमुळे सध्या विरोधकांना धडकी भरली आहे. रक्षाबंधनाच्या आधी आम्ही बहिणींना 2 महिन्यांचे 1500 प्रमाणे 3000 रुपये देणार अशी घोषणा महायुतीच्या राज्यातील सरकारने केली होती. त्याची वचनपूर्ती सरकारने केली असून रक्षाबंधनाच्या पवित्र मुहूर्तावर राज्यातील 1 करोडपेक्षा अधिक महिलांचे रक्षाबंधन गोड झाले आहे. प्राथमिक टप्प्यात सरकारने जवळपास 1,03,00,000 महिलांच्या खात्यांवर 3000 रुपयाची ओवाळणी पाठवली आहे आणि लवकरच उर्वरित महिलांना त्याचा लाभ देखील मिळणार आहे. रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींचे पवित्र असा सण आहे. जगात भाऊ आणि बहिणींच्या मायेला कोणतेही तोड नाही. त्यामुळे हा सण जरी घराघरात साजरा होत असला तरी यावेळेस मात्र आपल्या सख्या भावांसोबतच राज्यातील महिलांना प्रतीक्षा होती ती आपल्या राजकीय भावांच्या लाडकी बहीण योजनेच्या मदतीची. आपण दिलेल्या वचनांची वचनपूर्ती करत राज्यातील लाडक्या बहिणींना लाडका भाऊ देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारची वचनपूर्ती केली म्हणून राज्यातील बहिणींनी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले आणि त्यांना राजकीय आशीर्वाद देण्याचे वचन दिले. आणि आपलं सरकार तर तुम्हाला माहिती आहे, आपलं सरकार जे आहे ते देना बँक सरकार आहे. ते देत असतं, लेना बँकवालं सरकार नाही आहे. मागच्या काळामध्ये आपण बघितलं वसुली करणारं सरकार होतं. आता वसुली करणारं नाही, बहिणींना देणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. हे सांगताना आनंद वाटतो. 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील सर्वात पॉवरफुल नेता म्हणून देवेंद्रजींची ओळख आहे. राज्यातील सामान्य कुटुंबातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनात अडचणी दूर करण्यासाठी, त्यांनी स्वावलंबी बनवण्यासाठी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारने यापूर्वी देखील लेक लाडकी योजना, मुलींचे मोफत शिक्षण, एसटी मधील सुविधा अशा अनेक कल्याणकारी योजना या महिलांसाठी यापूर्वी सुरू केल्या आहेत. त्यात मोलाची भर पडली आहे ती लाडकी बहीण या योजनेची. आज देशामध्ये मोदीजी असतील किंवा राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना आपण सुरू केल्या. मग लखपती दीदी सारखी योजना असेल, आपली लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आल्याबरोबर 5000 रुपये, पहिल्या वर्गात गेली तर 5000 रुपये, 7व्या वर्गात गेली तर 6000 रुपये, 10व्या वर्गात पैसे, 11व्या वर्गात पैसे, असं करत 1,00,000 रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल. किंवा खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याची योजना असेल, फी माफीची योजना असेल, रोजगाराची योजना असेल. या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे? एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे. ज्या महिला समर्थपणे घरी चालवतात, ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात, ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात, ज्या महिला पडेल ते काम करतात, ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात, अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही. म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या योजनेचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यासाठी पुणे आणि मुंबई येथे मोठे कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळेस महिलांचा मोठा महासागर यावेळेस लोटला होता. यावेळी तुमचा आशीर्वाद असेल तर महिलांना मिळणारी मदत कधीच बंद होणार नाही, या उलट त्यात वाढ होईल. बहिणीला दिलेली ओवाळणी ही कधीच परत घेतली जात नाही. तिने दिलेला आशीर्वाद हा अनमोल आहे आणि जर कोणी अशी भाषा करत असेल तर त्यांच्या देखील फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात. काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, हा आमचा निर्धार आहे.
आता तर कुठे आम्ही 31 जुलैपर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत. आता 31 ऑगस्टपर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट सारखी योजना नाही आहे, ही फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात. बोलताना फडणवीस यांनी असे देखील म्हटले की विरोधक आरोप करतात 2-3 महिने पैसे मिळणार मग पैसे मिळणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्च पर्यंतची सगळी व्यवस्था केली आहे. तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला तर पुढच्या मार्च पर्यंतची व्यवस्था करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. आणि ही योजना कोणाच्या बाप बंद करू शकणार नाही अशा शब्दात ठणकावले देखील आहे. योजना बंद करण्यासाठी विरोधकांनी काय काय कारस्थाने केले याची देखील माहिती त्यांनी दिली आणि विरोधकांवर आरोप केले. त्यांना सावत्र भावाची देखील उपमा दिली. आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून. मग पहिल्यांदा कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये, जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही. काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले, कोणी बगीचाचे फोटो लावले. जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला. हेही करून हे लोक थांबले नाहीत. आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे, हे पोर्टल बंद पडलं पाहिजे. मध्ये 4-5 दिवस ते पोर्टल बंद होतं. मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला, पोर्टल बंद पोर्टल बंद पोर्टल बंद. अरे काळजी करू नका, पोर्टल बंद पडलं, आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले, ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला. फडणवीस यांनी राज्यातील महिलांना आश्वासित केले की ज्या पात्र महिलांच्या खात्यांवर अजून पैसे आलेले नाही त्यांनी कोणतीही काळजी करायची नाही. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर तुम्हाला 100% पैसे मिळतील. ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनी यापुढे 3 महिन्याचे पैसे एकत्र देणार आणि एवढेच नाही तर सप्टेंबर नंतर अर्ज करणाऱ्यांना देखील नियमित आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. आणि यासाठी ही योजना अशीच अविरत पुढे ठेवण्यासाठी आम्हाला आपल्या मायमाऊलींच्या आशीर्वादाची गरज आहे अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रमाच्या वेळी महिलांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून सरकारने सुरू केलेली ही योजना महिलांसाठी क्रांतिकारक ठरणार आहे. ही मदत आमच्यासाठी अत्यंत मोलाची असून सरकारने लाडकी बहीण सारख्या योजनेचा विचार केला म्हणून सर्वांनी त्यांना भरभरून प्रेम आणि आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी काही महिलांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले. या सर्व बहिणींचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.